श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 16 मे म्हणजे शुक्रवारी आली आहे संकष्टी चतुर्थी। हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजे सर्व अडथळे दूर करणारा देव मानला जातो। असे म्हटले जाते की जर भगवान गणेशाची नियमित पूजा केली तर जीवनातील संकट कमी होतात आणि सुख समृद्धी येते। पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवारी 16 मे रोजी पहाटे 4:03 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी शनिवारी 17 मे रोजी पहाटे 5:13 असणार आहे। आणि उदय तिथीनुसार 16 मे रोजी एकदंत संकष्टी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाईल। हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण देखील करते। या दिवशी खऱ्या मनाने उपवास आणि प्रार्थना केल्याने घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची। ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, शत्रुबाधा, नजरबाधा, दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये ओम गणपते नमः लिहायला विसरू नका। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर प्रत्येकाने आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केली तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात। हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या जे आहेत ते आपल्याला खोलून घ्यायचे आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे। या उपायाकरता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ। तिळांची उत्पत्ती श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती, तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित आहेत। त्याचबरोबर काळे तीळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे। पिवळी मोहरी आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानली जाते। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगासुद्धा घ्यायच्या। ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात। तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत। आता या वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्यात। उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंसोबत माझ्या घरातल्या लोकांमध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा आता नष्ट झालेली आहे। त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत आपल्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा फिरवायच्यात। फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा। संपूर्ण घरामध्ये फिरून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला
7 वेळा या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्यात. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या वस्तूसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी, तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेली आहे. एकदा ह्या वस्तू आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवल्या की आपल्याला सरळ आपल्या घरापासून थोडं लांब दक्षिण दिशेला ह्या वस्तू नेऊन फेकायच्यात. फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की रस्त्यामध्ये टाकू नका, जेणेकरून कोणाचा त्याच्यावर पाय हा पडला नाही पाहिजे. कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकले आहेत आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे. आणि एकदा ह्या वस्तू आपण फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे. त्याचबरोबर हा जेव्हा आपण उपाय करणार तेव्हा आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा, शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.